तर उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी फडणवीसांवर जी टीका केली त्यानंतर जे आरोप प्रत्यारोप सुरू झाले ते अजूनपर्यंत काही थांबलेले नाहीयेत। त्यांच्या टीकेला आता भाजपनं उत्तर दिलंय आणि त्या मोठ्या वादानंतर दोन्ही नेते एकाच मंचावर येणार असल्याचं कळतंय। नागपूर जिल्हा परिषदेच्या 3 आरोग्य केंद्रांचं उद्घाटन आहे आणि अनिल देशमुख या कार्यक्रमासाठी येणार आहेत। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच मंचावर येणार असल्याचं कळतंय। मोठ्या वादानंतर दोन्ही नेते एकाच मंचावर नागपूर जिल्हा परिषदेच्या 3 आरोग्य केंद्रांचं उद्घाटन आहे आणि उद्घाटन कार्यक्रमासाठी अनिल देशमुखांना निमंत्रण देण्यात आलंय। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच मंचावर येणार असल्याचं कळतंय। अनिल देशमुखांनी मध्यंतरी अनेक गौप्यस्फोट केले होते, त्यानंतर मोठं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलेलं होतं। गेले अनेक दिवस त्यातनं टीकेचे वार, टीकेचे बाण एकमेकांवर सोडले जात होते। विशेषतः उद्धव ठाकरेंचं जे परवाकडचं जर भाषण आपण पाहिलं तर त्यात ते प्रचंड आक्रमक होताना दिसले आणि तेच अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। संजय, काय सांगाल? उद्घाटन कार्यक्रमासाठी देशमुख आणि फडणवीस एकाच मंचावर येतील असं वाटतंय? हो, अशी शक्यता नक्कीच आहे। आज दोघेही अपेक्षित आहेत। देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीनं 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण होणार आहे। त्यामध्ये 2 जे आहेत, एक भोरगडचा आणि झिलप्याचा, असे 2 प्राथमिक आरोग्य केंद्र हे काटोल मतदारसंघातील आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की काटोल मतदारसंघातून आमदार असलेले अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री यांनी अलीकडेच आरोप केला होता, खोटे शपथपत्र दाखल करून महाआघाडीचे जे 3 मोठे नेते आहेत, उद्धव ठाकरे आणि त्यावेळेस असलेले अजित पवार आणि अनिल परब आणि त्यावेळेस मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र दाखल करण्यासाठी दबाव आणला होता देवेंद्र फडणवीसांनी, असा आरोप केला होता। त्यामुळे सगळी वादांची झड उभी राहिली होती, जसं आता आपण सांगितलं। पण आता या सगळ्या वादानंतर आज दोघे एकत्रित एका मंचावरती आज येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि कार्यक्रम नागपूरच्या सुरेश भट सभागृहात होणार आहे। व्हर्च्युअल पद्धतीनं उद्घाटन होणार आहे आणि मंचावरती हे दोन्ही नेते एकत्र दिसण्याची शक्यता आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स संजय आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।